कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. नमस्कार, मी गौरव जोशी आणि मी अमोल कराडकर आणि तुमचं सगळ्यांचं कॉफी, क्रिकेट आणि बरच काही म्हणजे CCBK वर स्वागत. मंडळी, बऱ्याच कालखंडानंतर थोडासा ब्रेक नंतर आपण माझा अविस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम ही मालिका पुन्हा एकदा सुरू करत आहोत. आणि आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत माजी मुंबई कर्णधार, माजी भारताचे तेज गोलंदाज आणि कदाचित होणारे भारताचे लवकरच प्रशिक्षक पारस भामरे. CCBK वर स्वागत तुमचं. थँक्यू अमोल, थँक्यू गौरव. बरं वाटलं. तुम्ही मला थँक्यू. पहिलं तर तुमचे आभार की तुम्ही मला इन्व्हाइट केलं इकडे. आणि डेफिनेटली जे चर्चा, लुकिंग फॉरवर्ड टू इट. आपल्या तर खूप जुन्या आठवणी आहेत एकत्र. बरेच वर्षापूर्वी आपण काम केलं, इनिशियली चालू केलं तर जर्नी इज देअर. आणि गौरव ऑल्सो मी खूप वेळा भेटलोय. ऑस्ट्रेलियाला आम्ही गेलो होतो गौरव फर्स्ट टाइम, तेव्हा इंटरॅक्शन ऍक्च्युली भेटलो गौरवला. सो इट्स इंटरेस्टिंग आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दिस. थँक्यू. तर पारस भामरेंची ओळख करून द्यायची विशेष आवश्यकता नाहीये, पण त्यांच्या बाबतीत 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगतो की अत्यंत प्रवाहाच्या विरुद्ध काम करणारी व्यक्ती अशी पारस भामरेंची ओळख आहे. म्हणजे त्यांचे सगळे जे मित्र परिवार आहे ना मुंबई क्रिकेटमधला, ते कायम पारस भामरेंना सर्वज्ञानी पारस असं म्हणतात. पण त्याहून महत्वाचं म्हणजे मी जे म्हणलं की शिवाजी पार्कच्या जवळ राहून देखील 10वी पर्यंत रोज क्रिकेट न खेळणारा पारस, भारतासाठी खेळून आल्यानंतर मुंबईसाठी पहिला अख्खा सीझन कॅप्टन म्हणून रोल निभावल्यानंतर, मुंबईला टायटल मिळवून दिल्यानंतर, तिची पार करायच्या आधी फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन पुढचा प्लॅन करणारा पारस, हे सगळं भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत अनपेक्षित अशा कॅटेगरीत आजही मोडतं, जे त्यांनी जवळजवळ 20 वर्षापूर्वी केलं होतं. पण पारस, 20 वर्षापूर्वीचा जो 2002-03चा सीझन आहे, ज्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत, त्याच्यापेक्षा अजून काही वर्ष तुला मागे नेऊन सांगा मला सुरुवातीला की ते 10वी पर्यंत क्रिकेट का नाही झालं आणि एकदम कसं काय सुरू झालं? 10वी मी खूप आधी माझे वडील दिल्लीला असायचे, तर मी दिल्लीला राहायचो. इकडे मी मुंबईला आमची ट्रान्सफर मला वाटतं 6वी का 7वीत झाली. म्हणजे वडिलांची ट्रान्सफर दिल्लीला आली तर 6वी 7वी झाली. दिल्लीला त्यामध्ये काही क्रिकेट नव्हतं. जिकडे मी खेळत होतो तिकडे क्रिकेट काही नव्हतं आणि मला एवढी आवडही नव्हती. आय थिंक 6वी 7वीला इकडे जेव्हा मी ट्रान्सफर झालं तर शाळा पण ऑब्व्हियसली मधून तुम्ही ऑल ऑफ अ सडन तुम्ही ट्रान्सफर करता, तर शाळा पण एक मोठं प्रॉब्लेम, ऍडमिशन मिळायचं पण एक मोठं प्रॉब्लेम होतं तेव्हा. तर आम्ही प्रभादेवीला राहायला आलो. तर प्रभादेवीला अवर लेडी ऑफ सॅल्वेशन हायस्कूल होतं आणि मी तिकडे माझी ऍडमिशन झाली तिकडे. आणि सॅल्वेशन कॉलेज तसं क्रिकेटिंग काही बॅकग्राऊंड नाही, मोरलेस फुटबॉल असं हे होतं. कारण लॉट ऑफ माझे कलिग्स इकडे होते, क्लासमेट्स होते, कॅथलिक्स होते आणि कॅथलिक्स तेव्हा फुटबॉल में खूप होते. सो थोडं, आणि प्लस सेकंड एक डिसएडव्हान्टेज काय असेल मला वाटतं की तिकडे जागा नव्हती आम्हाला खालती काही करायची, म्हणजे ग्राउंड नव्हतं क्रिकेट खेळायला वेगळं. सो खालच्या तुम्ही लेवलला जे ओपन लेवलला तिकडे फुटबॉल खेळायचे. फुटबॉल पण कसं खेळायचे, कारण शाळा सुटल्यानंतर सगळे मुलं त्या कॉम्प्लेक्समध्ये छोट्याशा कॉम्प्लेक्समध्ये खेळायचे. आता इंजुरी ऑल्सो इज अ बिग प्रॉब्लेम तिकडे होता की सगळे बॉल घेऊन तुम्ही खेळू शकत नव्हता. तर कसं मी डिसाईड कसं खेळायचं, फुटबॉल चालू झालं आणि तेव्हा तिथलं डोकं लावूया आपण. तर आपण ओपनर असतं ना, ओपनर कॅप असतात ना, तसं दॅट बिकेम अ फुटबॉल फॉर अस. आणि ऑब्व्हियसली टाईल्स होत्या, म्हणजे खालती ओपन ग्राउंड नव्हतं, आमच्या खालती टाईल्स होत्या. सो इट बिकेम अ व्हेरी स्मूथ सरफेस. तुम्ही टाईलवर त्या ओपनर किक केलं तुम्ही तर ते स्लाइड व्हायचे ना, लांबपर्यंत जायचे. अँड दॅट बिकेम अ फुटबॉल थिंग. सो दॅट वॉज ऑल्सो फन इनिशियली. पण त्याच्यामुळे काही क्रिकेट नव्हतं. फक्त हळूहळू मग बिल्डिंग मध्ये जेव्हा मी शिफ्ट झालो वळीला, तिकडे कधी संध्याकाळी संडेजला व्हेरी पॉप्युलर. कारण सगळे तिकडची मुलं, म्हणजे लहान एज ग्रुप प्लस मोठी मुलं, मला 2 मोठे भाऊ आहेत, ते पण संध्याकाळी सकाळी खालती 9:30 वाजता सगळे यायचे आणि तिकडे फुल क्रिकेट असायचं. म्हणजे एव्हरी संडे वॉज पॅक्ड, म्हणजे आणि व्हेरी कम्पिटिटिव्ह. म्हणजे सगळे एव्हरीवन प्लेड व्हेरी सिरियसली. म्हणजे इट वॉजंट बिकॉज की माझा भाऊ असल्यामुळे मी मे बी दुसऱ्या टीम मध्ये असेल आणि मी लहान आहे त्याच्यापेक्षा, पण जेव्हा नथिंग स्पेअर्ड, म्हणजे माझ्या भाऊ असल्यामुळे त्यांनी काय मला बॉल जोरात हळू टाकला असं काही नसतं, मी त्याला खुन्नस नाही करत. सो हे व्हेरी कम्पिटिटिव्ह होतं. आणि ती खेळता खेळता जनरली मग काय होतं, इंटर बिल्डिंग मॅचेस व्हायच्या. देन इट बिकेम फ्रॉम इंटर आपसात खेळायचं, इंटर सोसायटीज मॅचेस व्हायच्या. अँड लकीली ऑब्व्हियसली तेव्हा ट्रॅफिक कमी होतं.
सो आमची जी सोसायटी होती एक लेन, चांगली मोठी लेन, मोठं मे बी अराउंड एक 100-200 मीटरची लेन असेल, जिकडे साईडला सगळ्या सोसायटीज होत्या आणि एंट्रन्स होत्या. सो दॅट लेन वॉज एम्प्टी. सो आम्ही तिकडे मॅचेस खेळायला लागलो आणि व्हेरी चांगले प्लेयर्स होते. म्हणजे मला अजूनही आठवतं, गव्हर्नमेंट कॉलनी होती तिकडे समोर, दुसऱ्या विनर्स अपार्टमेंटच्या दुसऱ्या विंग्स होत्या, बाकी सोसायटीज होत्या, अँड एव्हरीवन सगळे संध्याकाळी आपसात खेळायला. एक 4-5 तास, एक सोसायटीची मॅच 10-10 ओव्हरची मॅच झाली, मग तुम्ही दुसऱ्या सोसायटी, जो जिंकतो तो दुसऱ्या सोसायटीवर खेळतो, तसं होत गेलं. सो आय थिंक ती आवड तिकडे डेव्हलप झाली. आणि देन वन डे जेव्हा ऑब्व्हियसली 8वी 9वी 10वी पर्यंत, 10वीच्या नंतर मी क्रिकेट चालू केलं, तर वन डे मी वडिलांना बोललो की मला क्रिकेट खेळायचं, मला आवडतं, मे बी आय वॉन्ट गिव्ह इट अ ट्राय, रेग्युलर याच्यात थोडं ऑर्गनाइज फॉर्म मध्ये खेळायला बघतो. सो ते मला तिकडे मग शिवाजी पार्कला घेऊन गेले. मी पहिलं तिवारी सरांकडे गेलो. मी तिकडे जेव्हा गेलो, ते क्लब होतं वेस्टर्न, तिकडे तिवारी सरांकडे जॉईन केलं. तिकडे फ्यू मंथ्स मी चालू केलं. तिकडे गुड एक 4-5-6 महिने माझे झालेले. तेव्हा आय थिंक त्यांनी मला, तिवारी सरांना सांगितलं की तू आचरेकर सरांकडे जा. मे बी ही थॉट दॅट, एक तर त्यांना वाटलं की मला काही आयडिया नव्हती, तर त्याच्यामुळे की त्यांना वाटलं की दिस वॉज अ लिटल मोर टॅलेंट आहे त्याच्याकडे काहीतरी, ही मस्ट हॅव सीन दॅट. सो त्यांनी ऍडवाइस केलं की तू आचरेकर सरांकडे जा. आणि जेव्हा मी वडिलांबरोबर आचरेकर सरांकडे गेलो आणि मग तिकडे ती जर्नी चालू झाली. मी प्रॅक्टिकली नवीन, काही नो क्रिकेट बॅकग्राऊंड ऍट ऑल, नो स्कूल क्रिकेट बॅकग्राऊंड, हार्डली मला क्रिकेट मध्ये नावं होती, मला माहित होती कोण क्रिकेट खेळायचं कुठलं, फक्त ऐकायला यायचं. कारण आदर्शम शाळा मी पेपरात नाव वाचायचो की प्लेअर. एक फनी इन्सिडेंट पण तुला नंतर सांगेन तुम्हाला मी. सो तिकडे मग चालू झालं ती जर्नी सगळ्यांबरोबर. देन माझं इंटरॅक्शन प्लेयर्स बरोबर झालं, अंडर-16 प्लेयर्स मोठे मोठे. मग तिकडे आचरेकर सरांकडे खूप वेळा बल्लू सर यायचे, चंदू यायचा, लालू यायचा, आणि तेव्हा जितू ठाकरे होता. अजून मला सरांनी खूप वेळा, मी जितूला खूप वेळा बॉलिंग केले, जितू ठाकरे. तेव्हा ऑब्व्हियसली लेफ्ट हँडर जितू, व्हेरी स्टायलिश गुड प्लेअर. सो संध्याकाळी बॉलिंग करायला मी तिकडनं चालू केलं. म्हणजे रबर स्पाइक्स मध्ये चालू केलं. स्पाइक्स पण नव्हते की बाबा, मला एवढे माहित नव्हतं की बॉलिंग करताना स्पाइक्स घालतात तुम्ही, रबर चालू आहे आपलं तसं. सो दॅट जर्नी तिकडे आवड डेव्हलप. आणि सरांच्या मी वन्स यू विथ सर इट्स रेग्युलर, म्हणजे प्रॅक्टिस मॅच प्रॅक्टिस, प्रॅक्टिस मॅच प्रॅक्टिस. सो आय थिंक माझं ते एव्हरीथिंग गॉट कंडेन्स इन दॅट फ्यू इयर्स. जे मी मिस आउट केलं, मे बी आय थँकफुली गॉट अन ऑपॉर्च्युनिटी मला सरांकडे जी मिळाली. सो एव्हरीथिंग काइंड ऑफ कंडेन्स, सगळं जे वर्ष मी मिस केलं कदाचित बिकेम व्हेरी कंडेन्स झालं. सो ऑब्व्हियसली फॉर मी थोडं सस्टेन करायला डिफिकल्ट होतं फिजिकली मला, कारण कधीही सवय नव्हती. की मी घरातनं 6:30ला उठायचो, 6:30ला बस पकडून 7ला शिवाजी पार्क, 7:30ला प्रॅक्टिस चालू, 9 पर्यंत प्रॅक्टिस, मग ते नेट काढा, लेट ठेवा, मग विकेट गोल करा, मग तिकडे मॅच खेळा, मग परत संध्याकाळी नेट. सो आय थिंक ते 2-3 वर्ष मी सरांसाठी जी काढली, आय थिंक दॅट क्रिएटेड अ प्लॅटफॉर्म माझ्यासाठी, अँड दॅट डेफिनेटली हेल्प. सो तिकडे क्रिकेट नसल्यामुळे अशीच झाली लेट, 10वी नंतरच लेट असं, आणि आवडमुळे झाली. बाकी असं मला काही इंटेन्शन नव्हतं की मला सिरियस काहीतरी करायचंय या क्रिकेट मला कुठलं पर्टिक्युलर लेवल खेळायचंय, काही नव्हतं. मला फक्त आवड होती आणि मला खेळायचं होतं. कारण त्याच वर्षी 1983 मध्ये इनिशियली जेव्हा यंग ग्रोथ होता ना, इंडियन वन द वर्ल्ड कप ऑल्सो. सो ऑब्व्हियसली ती मॅच मी टीव्हीवर बघितली आहे, दॅट हाईप हॅज ऑलवेज बीन देयर. सो थोडा कुठेतरी लगाव असतो आणि थोडा तिकडे पुश झालो. तर ते आणि एक फनी बोलणार होतो, एक शेअर करतो. पण तेव्हा सरांचे 2 नेट चालायचे. एक होतं शिवाजी पार्कला आणि एक होतं क्रॉस मैदानवर, ससानेवर. 2 नेट चालायचे तिकडे तसे. चव्हाण सर तिकडे नेट बघायचे. सो मला थोडे महिने झालेले तिकडे प्रॅक्टिस करून सरांकडे. तर सरांची लॅम्ब्रेटा होती, सरांची सेम बाईक. तर त्यांनी बोललो मला, आणि मी तसंच माझी एक छोटीशी किडबॅग होती, माझे स्पाइक्सच होते तेव्हा घातलेले, सफेद कपड्यातच बसलेलो. सर बोलले चल जाऊया. तर सर बोलले चल, म्हणजे सर तुम्ही विचारणार नाही की सर कुठे जाणार, काही संबंध नाही, आपण विचारायचं पण आम्ही कधी विचारलं नाही. सरांनी जे बोललं ते करायचं. तसं बोललं चल जाऊया. मी छोटीशी बॅग घेतली, बसलो आणि सरांकडे तिकडनं सस्टॅन्डर ते मला घेऊन गेले. आणि तेव्हा ऑब्व्हियसली ट्रॅफिक नसल्यामुळे 20-25 मिनिटात आपण तिकडे पोहोचलो. म्हणजे 25 मिनिटांनी काइंड ऑफ तिकडे पोहोचलो. ते बोललं सस्टॅन्डर मला गेले चल ये. आणि नेटवर गेलो स्पाइक्स घालूनच, म्हणजे स्पाइक्स पण काढले नाही. शिवाजी पार्कला जे स्पाइक्स घातलेले ते बाईक स्कूटर उठून डायरेक्ट चालत ते थ्रू क्रॉस मैदानच्या थ्रू सस्टॅन्डर नेटवर पोहोचलो. तेव्हा बॉल दिला, बोलले टॅप बॉलिंग होता. सो त्या बॉलिंग करायला राईट. सो समोर असं म्हणजे ऑब्व्हियसली बाकी सगळे काय काय खेळलेले होते. सो
एक त्या आणि त्या यंग असताना ऑब्विसली इंग्लिश क्रिकेट इक्विपमेंट कोण घालतोय कोण वापरतोय मोठं नवल होतं, कारण ते फक्त आपण टीव्हीवर बघायचो. ती ब्रँड जी होती फक्त टीव्हीवर बघायचो. सो ऑब्विसली बॅटिंग करायला जीएमची बॅट बघितली, सनीचं व्हाईट कलर हेल्मेट, सनीचे इयर फ्लॅप्स होते, वायझर नव्हतं, इयर फ्लॅप्स सनीचे व्हाईट होतं, जीएमची बॅट, वेगळे कलरचे वेगळे टाईपचे पॅड्स होते. सो ऑब्विसली इंट्रिग असं यार जीएमची बॅट आहे याच्याकडे, या पाकिस्तानी सीएची बॅट आहे, तो खूप मोठं होतं. कारण ऑब्विसली इक्विपमेंट तेव्हा इंडियामध्ये कमी लिमिटेड होते आणि ऑब्विसली तुम्ही एक्सपोर्ट करू शकत नव्हता. तुम्ही लोकांना फक्त वापरताना बघितलं टीव्हीवर वगैरे. सो तो एक मला सॉलिड होता की यार जीएमची बॅट करून हा कोण बॅटिंग करतो. तर मी थोडा वेळ बॉलिंग केली त्याला. बॉलिंग 10-15 एक अर्धा तास बॉलिंग झाली असेल जाता, आणि कळतं की बाकी आपण शिवाजी पार्कला मी खूप बॉलिंग केली आणि कळतो की हा ज्या माणसाला मुलाला मी बॉलिंग करतोय तो म्हणजे थोडा स्पेशल आहे. मी असं साधा आय कुड फील की नाही मला बाकी असं कुठे ना कुठे स्टार्ट करायला वाटत की हो मी ह्याला त्रास देतो, म्हणजे मला त्याला कठीण वाटतंय मला खेळायला. पण इट वॉज टोटली रिव्हर्स आउट हिअर. इकडे टोटली की अरे एवढा आरामात खेळतोय मला. सो कारण दॅट टाइम इज ओनली पेस. रे तुला जोरात टाकायचं आहे, तू कुठे टाकतो माहित नाही, फक्त घाबरायचं आहे. तुझं आपलं मला हे होतं बेसिकली हा बॅट्समॅन घाबरला पाहिजे, पण तिकडे उलट होत होतं. सो एक अर्धा पाऊण तास बॉलिंग झाली तर बाजूला मिळत. आय थिंक अमोलला आठवत नाही की तुला बरोबर अभिजित ताटकर म्हणून एक बॉलर होता, अंडर 17 मुंबईला खेळला. ओके, अभिजित पण बॉलिंग करत होता माझ्या बाजूला. तर मी अभिजितला पहिल्यांदा भेटलो, पहिल्यांदा बघितलं आणि ऑब्विसली न क्रिकेट खेळण्याने ऑब्विसली त्यांनी पण काय एवढं मला लक्ष नाही दिलं पण इग्नोर केलं. तर मी फक्त पाऊण तास झाल्यानंतर मी अभिजितला बाजूला उभा होता, मी फक्त विचारलं हा कोण आहे रे हा मुलगा. तर तो अभिजितने असं जे प्रश्न विचारला ज्या प्रकारे माझ्याकडे लक्ष नाही बघितलं की हा कुठल्या प्लॅनेटवरून आलाय, म्हणजे इकडे बॉलिंग करायला आलाय, हा मला प्रश्नाने कुठल्या प्लॅनेटवरून आलाय. कारण त्याच वर्षी सचिनची आणि विनोदची 600 रणजी वर्ल्ड 525 रणजी पार्टनरशिप झाली. मीडिया एव्हरीथिंग फ्लॅश इन द मीडिया सगळं. तर मला तुला माहित नाही, मला माहित नाही, तुला हा सचिन तेंडुलकर आहे. तर तेव्हा माझं फर्स्ट जेव्हा कळलं मी सचिनचं नाव होतं की तेव्हा हा सचिन तेंडुलकर. फक्त पेपर वाचलेलं, म्हणजे सांगायचं म्हणजे मी ह्या बॅकग्राऊंडवरून आलेलो, मला काहीही क्रिकेट नव्हतं, फक्त 10वी क्रिकेट आवड होती म्हणून मी क्रिकेट चालू केलं. आणि मग नंतर ते एका प्रोसेस मध्ये झाल्यानंतर देन यू लाईक इट, देन यू काइंड ऑफ पुश युअरसेल्फ थोडं करता सो दॅट जर्नी स्टार्टेड फॉर मी. म्हणजे अमोलने तुझी इंट्रो एकदम बरोबर केली. तू एवढा रेअर माणूस आहेस की सगळी उदाहरण दिली त्याच्यात. हे एक्झाम्पल म्हणजे क्लासिकली इट फिट्स दॅट कॅटेगरी. मला थोडस पुढे जायचंय, कारण तू आता मुंबईत आलेला आहेस आणि मुंबईत त्या रणजी ट्रॉफीकडे आपण येणार आहोत. पण पहिल्यांदा मुंबईकडे खेळायचा चान्स तुला कुठे मिळाला आणि ती न्यूज तुला कुठनं आली? म्हणजे मला वाटतं की पहिली रणजी ट्रॉफी मॅच हो काय ती तुला बातमी कुठे आली की तू मुंबईकडनं सिलेक्ट झालाय आणि ती बातमी तुला कशी मिळाली? ओके, दोन ह्याच्यावर ती तर मी तुला सांगतोच की इव्हेंट कसं झालं नाही कुठले इव्हेंट. पण इनिशियल बेट जे काइंड ऑफ टिल्टेड फॉर मी, माझं जे होतं जे एक पॅशन जे होतं, वेन इट गॉट सिमेंटेड की मला हे करायचंच आहे, मला मुंबईला करायचं. तर मी अंडर 17 खेळलेलो मुंबईला. अंडर 17 वाटतं 1 वर्ष खेळलो, विच वॉज व्हेरी ॲव्हरेज. कारण ऑब्विसली डिडंट हॅव क्रिकेट. सो एवढं सक्सेसफुल अंडर 17 रिझनेबल होतं. जे अंडर 17 होतं रिझनेबल सक्सेस. कारण आम्ही खेळताना आम्ही अगेन्स्ट सचिन वगैरे होतो. मेमोरेबल डेज होते. विनोद, सचिन, मयूर कजरेकर यांचे, अभिजित काळे, लॉट चांगले प्लेयर्स होते. त्या टीम ती होती आमची. आणि म्हणजे बरोड्याला मॅटिंगवर क्रिकेट होतं, तेव्हा क्रिकेट मॅटिंगवर पण खेळलो अंडर 17 टुर्नामेंट आम्ही तसं. सो ती टुर्नामेंट अशी झाली. तेव्हा ऑब्विसली सचिन सरांकडे होता. सो आम्ही बॉलिंग करून सचिनचा डेब्यू होता वानखेडेला. सो फर्स्ट गेम. सो सरांनी बोलले की सगळे एक प्लेयर जे होते आपण मॅच बघायला जाऊया, कारण सचिनची पहिली मॅच होती. सो जुनं वानखेडे मी बोलतो. ओके, जुनं वानखेडेचं. सो जो फर्स्ट टाइम कारण आम्ही क्लब एवढ्यापर्यंत फक्त क्लब क्रिकेट, मैदान क्रिकेट खेळलाय. म्हणजे फक्त थोडं लिमिटेड छोट्या फॅसिलिटीज माहिती आहे की हे लिमिटेड फॅसिलिटीज आहेत. ऑब्विसली फ्रॉम दॅट तुम्ही वानखेडे स्टेडियम मध्ये जाता. सो फर्स्ट इज अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर, फॉर व्हेरी एलियन फॉर अस. आम्ही जेव्हा एंटर केलं आचरेकर सरांनी नॉट स्टँडिंग दुसरं पॅव्हिलियनच्या बाजूचं स्टँड होतं, तिथे आम्ही एंटर करून मॅच झालो. फर्स्ट टाइम जेव्हा मी ऍक्च्युली वानखेडे स्टेडियम एंटर केलं, म्हणजे इट वॉज लश ग्रीन, म्हणजे पावसाळ्यात.
अँड दॅट फर्स्ट थिंग दॅट हिट यू रिअली ऍज अ प्लेअर. कारण आपण मैदान क्रिकेटमध्ये ही एवढं गवत तर कधी विकेटवर बघितलं नाही, आउटफील्ड तर सोडूनच दे, म्हणजे गवत विकेटवर दिसत नव्हतं, तर पुरा ग्रीन, विकेट ग्रीन, ग्राउंड असं ग्रीन, नाईस. सो दॅट फर्स्ट थिंग काइंड ऑफ हिट्स यू की म्हणजे इकडे मला मॅच खेळायची आहे. म्हणजे तेव्हा नव्हतं की मुंबईला खेळेन व्हॉट एव्हर, पण ऑब्व्हियसली नेक्स्ट अंडर 17 खेळल्यामुळे इट वॉज लाईक की ओके मुंबईला खेळायचं. सो दॅट वॉज द फर्स्ट एक्सपिरियन्स हिट मी की मला इकडे मॅच खेळायची, वानखेडेला मॅच खेळायचं. सो दॅट वॉज वन. आणि दुसरा ऑब्व्हियसली गॉट सिलेक्टेड मी प्रॉब्लेम्स मध्ये होतो मुंबईच्या तेव्हा जेव्हा मी चालू केलं क्रिकेट प्रॉब्लेम्स मध्ये. त्या टाइम मला माझ्याबरोबर आय थिंक सलील अंकोला जे नंतर होतं, सलील थोडं 1 वर्ष होता, प्रसाद देसाई, कासलीवाल, माझ्या आधी राजू वगैरे होता. सो आय थिंक 2-3 अजून कोण होता मला आठवत नाही, पण वन ऑफ द प्लेयर्स आय थिंक आता उद्या मॅच आहे, म्हणजे उद्या मॅच होणार होती, तर आज सकाळी प्रॅक्टिस होती, सकाळची प्रॅक्टिसला कोणतरी इंजर्ड झालेलं. आय थिंक सलील इंजर्ड झाला वाटतं, वन ऑफ द सलील इंजर्ड होता. सो तेव्हा मला तेव्हा सांगितलेलं की बाबा तुझा घरी तू पॅक कर आणि तो सामान घेऊन ये, तू मुंबई टीम मध्ये 15 मध्ये फर्स्ट टाइम जे होतं ते आय थिंक तसं मी फर्स्ट टाइम. आणि इट वॉज ग्रेट एक्साइटमेंट. म्हणजे पहिलं कॉल जो आपण स्टेट रणजी ट्रॉफीला कॉल येतो, इट्स अमेझिंग फिलिंग माझ्यासाठी. आणि फक्त ते दॅट एक्साइटमेंट, द ॲड्रेनलिन रश असतं की बाबा हो यार ते मुंबईला खेळतो आपण, फर्स्ट क्लास क्रिकेट आहे, यू आर नर्वस, ऑब्व्हियसली तुम्हाला यू वॉन्ट टू डू वेल, यू ऑलवेज वॉन्टेड टू प्ले. तुम्हाला आयुष्यभर तुम्ही एवढं विचार करत होता की जेव्हा क्रिकेट चालू केल्यापासून हे होतं की नाही मुंबईला खेळायचं. आणि ऍक्च्युली दॅट when someone tells you की अरे तू 15 मध्ये आहेस मुंबईला टीम मध्ये, इट्स अ ग्रेट फिलिंग. म्हणजे आणि देन आय रश बॅक, मी घरी गेलो, क्रिकेट पॅक, कपडे वगैरे पॅक केले आणि गरवारेला, तर राहायचं गरवारेला होतं, वानखेडेला मॅच होती. तो गरवारेला आलो, त्या साई होता, मी आय थिंक द फर्स्ट टाइम जेव्हा स्क्वॉड में साई, जतिन, ॲबीचं फर्स्ट इयर होतं, दॅट काइंड ऑफ खेळलेलं असल्यामुळे थोडं कम्फर्ट लेवल होतं. पण तरी मी यांना एवढं चांगलं ओळखत नव्हतं, कारण ते आपल्यात खेळलेले होते, मी एवढं त्यांच्यात खेळलो नव्हतो. सो थोडं ओळख पण होती आणि अगदी चांगली ओळख नव्हती. सो दॅट्स वॉज एक्साइटिंग. म्हणजे इट वॉज अख्खा दिवस संध्याकाळपर्यंत द वॉक कमिंग, सकाळी ग्राउंडवर ऍज ऑफिशियली पार्ट ऑफ अ मुंबई टीम, वेन यू वॉक ऑन द ग्राउंड, वॉर्म अप करायला प्लेयर्स बरोबर, that is excellent. That feeling I can never forget. And that's the way it started. My first time मी जेव्हा सिलेक्ट झालो was in that situation scenario. आणि डेब्यूचं गौरव म्हणलं ते रणजी ट्रॉफीचं डेब्यू कॅप्टन कानपूरला, या ऑब्व्हियसली कानपूरला वॉज मेमोरेबल. म्हणजे माझ्यासाठी की फर्स्ट चाललेला पाऊस होता, 40 ते 3 दिवस काहीतरी पाऊस पडलेला, आम्ही गेलो ग्राउंडवर, जायचो, पाऊस पहिला दिवस झाला, सेकंड दिवस झाला, थर्ड दिवस, चौथ्या दिवशी काहीतरी हार्डली मला 1-2 सेशनचा गेम होता वाटतं. सो आणि मी बॉलिंग करून त्यांची पहिली बॅटिंग केली आम्ही, आय थिंक मला वाटतं बॅटिंग होती. सो बॅटिंग होऊन संजयनी डिक्लेअर केलं वॉट एव्हर की हॅड टू बी, नाही तर ऑप्शन होता की आम्ही 15-20 ओव्हर की अजून बॅटिंग करा की बेबी बॉलिंग पण करून टाकूयात ह्याच्यात. सो संजय बोला की थोडं बॅटिंग करून संजयनी डिक्लेअर केलं. सो त्या ऍटलीस्ट बाकी ना माझ्या सगळ्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली डेब्यू करायला. आणि दॅट सिनारिओ होता की बाबा 3 ओव्हर टाकल्या वाटतं मी, आय थिंक डेब्यूवर 3 ओव्हर टाकल्या. ऍटलीस्ट तो नर्व्ह थोडे होते, ऍटलीस्ट टाकून गेला. ऍटलीस्ट एक तर शुअर होतं मनात, मी तुम्ही खेळता सो एक असतं ना की एक छप्पा लागला पाहिजे मुंबईला फर्स्ट क्लास खेळला. सो ऍटलीस्ट तो होता की बाबा लागेल की नाही, कारण मला शुअर नाही ना की ही मॅच झाली आता हरलो, ऑब्व्हियसली आता काय झालं की टॉसवर आम्ही हरलो, दॅट सीझन वुड हॅव गॉट ओव्हर. आता नेक्स्ट सीझन काय कसा आला असता, कसा गेला असता मला माहित नाही. सो ऑब्व्हियसली एक फर्स्ट इज युअर पर्सनल अचिव्हमेंट वर की नाही यार मला एक ठप्पा लागला की बाबा फर्स्ट क्लास प्लेअर मुंबईला खेळलाय. सो ऍटलीस्ट तो एक झाला. तर आय वॉज व्हेरी हॅपी की बाबा मुंबईला खेळायला मला मिळालं. नेक्स्ट आता बघूया नेक्स्ट सीझन काय होतो. आणि वी लॉस्ट इट ऑन टॉस, म्हणजे तेव्हा तो रूल होता, पावसामुळे टाइम नव्हता, तो टॉसवर आम्ही हरलो अँड वी आउट ऑफ द टुर्नामेंट. बट ऍटलीस्ट एक मला हे समाधान मिळालं की बाबा मी फर्स्ट क्लास क्रिकेटर आणि मुंबईला खेळलो. दॅट वॉज फर्स्ट टाइम. फारच 92-93च्या डेब्यू बद्दल बोललास. 10 वर्षानंतर आता आपण जो आज मुख्य विषय आहे आपला, तर ऑब्व्हियसली तू आदल्या वर्षीची प्री क्वार्टर फायनल जी मुंबई हरली ती एक मॅच लीड केली होतीस, पण अख्ख्या सीझनचा कॅप्टन म्हणून पहिला सीझन
इफ आय एम नॉट मिस्टेकन चंदू सरांचा कोच म्हणून पहिला सीझन. तर हे सगळं म्हणजे नक्की तू म्हणजे आत्ताचं मुंबई क्रिकेट बघितलं तर टुर्नामेंटला जाताना नक्की टीम कोणी कॅप्टन कोणी हे प्रश्न असतात. तर ते किती आधी नक्की कळलं होतं तुला की तू असणार आहेस कॅप्टन आणि वेळ कसा मिळाला होता तयारीसाठी? आणि एक सीझन आधी कळलेलं म्हणजे ट्रेनिंग आमचं आय थिंक ऑफ सीझनचं. आय थिंक त्या वर्षी मी कुठे बाहेर इंग्लंडला आमचं खेळायला गेलो नव्हतो. एव्हरी इयर आम्ही इंग्लंडला जायचो, पण दॅट ओनली वे. कारण ऑफ तेव्हा आता ऑफ सीझन म्हणून काही नाहीये. पण तेव्हा एकदा तुमचं क्रिकेट संपल्यानंतर म्हणजे फर्स्ट क्लास सीझन संपल्यानंतर ऍक्च्युली काही क्रिकेट नव्हतं. सो कंटिन्यू करायला खूप जण आम्ही इंग्लंडला जायचो, लीग क्रिकेट, क्लब क्रिकेट खेळायचो. एक तर ते ऑपॉर्च्युनिटी दॅट इज स्विच ऑन फ्रॉम प्रॉपर क्रिकेट अदर दॅन व्हेन्यू पण चेंज होतो, तुम्ही बाहेरच्या देशात जाता. दॅट्स वन ऍडव्हान्टेज होतो. दुसरं तर ऍज अ प्रोफेशनल यू हॅव टू डू अ लॉट. तुम्हाला सगळं कळायला लागतं. म्हणजे तिकडे तुम्ही क्लबला गेला म्हणजे कॅप्टन तुमच्या हातात बॉल देणार, प्रो बोल. म्हणजे तेव्हापर्यंत तुम्ही बॉल जी बाहेर येऊन जमिनीवर पडत नाही की बॉल ठेवायला मिळत, तुम्ही ठेवू शकत नाही. सो प्रोनी बॅटिंग करायची, प्रोनी बॉलिंग करायची. सो आय थिंक दॅट ऑल्सो हेल्प. काइंड एक फिटनेस पॉईंट ऑफ व्ह्यू होता. प्लस एक काइंड ऑफ यू हॅव टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी एज अ प्रो. यू हॅव टू परफॉर्म. म्हणजे सो इन अ वे इट हेल्प माय करिअर ऑल्सो. त्या वर्षी आय डोंट थिंक मी गेलो होतो पुढे, कारण जायला आय थिंक लेट झालेलं. बाय द टाइम आय कुड गेट अ क्लब मला आठवत नाही काही. सो इकडेच होतो. सो मी ऑफ सीझन मध्ये त्यांनी ट्रेनिंगचं मी ट्रेनिंग चालू केलेलं. थोडं जिम करत होतो, थोडं धावायला एवढं मिळत नव्हतं. पण मग फिटनेस टेस्ट आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं. तर स्ट्रेंथ वाईज मला काही इश्यू नव्हता, पण धावलो नव्हतं जास्त. तेव्हा मी धावायला आम्हाला जरा ते योयो नव्हतं, तेव्हा ते बीप होती वाटतं तेव्हा बीप म्हणजे एक्सपेक्ट होतं की 11 सगळ्यांनी केलं पाहिजे. 11 वॉज गुड. 11:30 वॉज बेस लाईन. आम्ही 8-8:30ला माझी हवाट आहे. मी बाय द टाइम मी 8:30 पोहोचलो की असं वाटत होतं की मी माउंट एव्हरेस्ट धावायला लावलंय मला. तेव्हा मला बोललं की बाबा नाही, आता काहीतरी तुम्ही ट्रेनिंग जिम वगैरे चालू आहे, पण आय थिंक एरोबिक धावायला लागणार तुम्हाला. सो आय थिंक दॅट ऑल्सो काइंड ऑफ पुश मी. पण इन लेटर ऑन त्यांनी अनाऊन्स केलेलं की जस्ट नॉट एक्झॅक्टली खूप वेळा आधी, पण थोडा इनिशियल मंथ आधी वाटतं जेव्हा चालू केलं की बाबा यू आर द ऑफिशियल कॅप्टन तसं. आणि तेव्हा चंदू पण फर्स्ट आला. म्हणजे चंदूचं पण फर्स्ट इयर होतं ऍज अ कोच म्हणून. लकीली माझं काय झालं की आय हॅड चंदू मी राहिलेलो. चंदू मला माहित होतं ऍज अ पर्सनॅलिटी कसं. तर मी साई आणि चंदू आदल्या थोडे वर्षापूर्वी आम्ही नैरोबीला खेळलो एकत्र. म्हणजे चंदू डिफरंट क्लबला होता, मी आणि साई एका क्लबला रुवारा क्लबला आम्ही एकत्र खेळलो. तो चंदू वॉज प्लेइंग फॉर नैरोबी जिमखाना. तर आम्ही क्लबमध्ये राहिलो नैरोबी जिमखाना. 4 या 5-4.5 महिने आम्ही एकत्र राहिलो चंदू बरोबर. सो चंदू मला मोरलेस पर्सनॅलिटी कशी होती मला माहित होतं की चंदू ऍज अन इंडिव्हिज्युअल कसा होता, ऍज अ पर्सनॅलिटी कसं होतं. यू स्टे विथ द पर्सन. तो आयडिया येते की कसं हँडल करू शकतो आपण या माणसाला. मी वेन डू आय पुट माय फूट डाऊन, वेन डू आय लेट इट ऑफ, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो वेन तेव्हा पण चंदूचं नाव चाललेलं की चंदू विल बी अ कोच, चंदू विल बी. आणि चंदूचं फर्स्ट इयर. सो ऑब्विसली माझं पहिलं वर्ष फुल ऑन ऍज अ कॅप्टन आणि चंदूचं ऍज अ कोच होतं. सो इट्स वॉज अ न्यू टीम ऑल टुगेदर. पण नक्कीली असं खेळलं होतं चंदू बरोबर. मला माहित होतं चंदू कसा होता. आणि आय थिंक बाकी सगळ्यांना थोडी आयडिया होती की चंदूचा स्वभाव कसा होता. चंदू वॉज लिटल रागेट, थोडा अथॉरिटेटिव्ह कधी कधी होऊ शकत होता, पण एवढा आयडिया नव्हती. सो इट फॉर मी देन इट वॉज की आता बाबा सिन्स आय बीन गिव्हन दॅट रिस्पॉन्सिबिलिटी एज अ कॅप्टन म्हणून दिलंय. So I had to be the go-to guy between Chandu and the team, knowing कि it can either way कसं जाऊ शकतं. Chandu जर अगर things don't work the way it is, then it can go the other way. So you need someone to handle him also. So I think त्याच्यामुळे it helped me a lot. And it was funny. टीम पण तुम्ही जसं if you look at the team, जेव्हा टीम होती 4-5 जण फक्त बरेच वर्ष खेळले होते, थोडी एक्सपिरियन्स होते इन दॅट. आय थिंक वासिमचं मे बी 3-4 सीझन असेल. साई आणि मी एकत्र बराच वर्ष खेळलो. निलेश बराच वेळ खेळलेलो. निलेश होता त्याच्यात. आय थिंक रमेश ऑल्सो काइंड ऑफ नवीनच होता, पण बरेच वर्ष नाही खेळला होता. इन बिटवीन रमेशचं पण यंग होता तसं. आय थिंक अजित ऑन अँड ऑफ थोडे मॅचेस खेळला. पण अदर दॅन इफ यू लुक ॲट द होल टीम देयर वॉज नो एक्सपिरियन्स टुडे. इट वॉज मोर लाईक डेब्युटन्स होते सगळ्यांचे. म्हणजे फॉर मी इफ आय रिमेंबर निलेश पटवर्धन, तुझं मिलिंद तामाणे, निलेश पटवर्धन, आविष्कार साळवी, म्हणजे नंतर आय थिंक निशित शेट्टी आला, भाविन ठक्कर आला.
नंतर तो आय थिंक रॉबिन मॉरिस एखादा फर्स्ट इयर होता. सो अ व्हेरी इनएक्सपिरियन्स टीम होती त्याप्रमाणे. सो इट बिकेम व्हेरी इम्पॉर्टंट होतं की आम्हाला की बाबा हाऊ क्विकली वी जेल्ड टुगेदर. अँड यु नो ऑब्वियसली समवन आय वॉज, मला पण त्या सिच्युएशन मध्ये गेलोय, त्या फेज मध्ये गेलो की जेव्हा तुम्ही नवीन नवीन टीम मध्ये येता, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इज हाऊ वेलकम यू आर. दॅट्स इम्पॉर्टंट होतं की if you and तुम्ही the moment of you enter the dressing room and when you know there's a slight divide between senior and junior, I think it becomes a wall kind of. You move to the other side of the dressing room and the seniors are other. So knowing that I've been through the situation and also knowing the importance की बाबा हे आता maintain करून होणार नाही, we need to get these guys together because knowing this is the team that we have worked with and this was the team we had. एखादे चेंजेस इकडे तिकडे झाले असते पण मोर अर लेस बिकॉज दीज गाईज डिझर्व टू बी देअर बिकॉज त्यांनी परफॉर्मन्स पण केलेला लोकल मॅचेस मध्ये. या सगळं नाही, रॉबिननी परफॉर्मन्स केलेला, आय थिंक मिलिंद कन्सिस्टंटली परफॉर्मन्स करत आलाय, निलेश होता. सो ऑल दीज गाईज ऑल्सो. आविष्कार वॉज न्यू. म्हणजे आविष्कारला ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम बघितलं तर फारजिन खानाला आम्ही एकत्र मॅच खेळलो. आविष्कारला फर्स्ट टाइम मी क्लब क्रिकेटला बघितलं आणि आय वॉज प्रिटी मच इम्प्रेस्ड विथ दिस किड. म्हणजे ही ड्रॉ होता तेव्हा पण यू हॅड समथिंग की दॅट क्विक, ही वॉज क्विक इन दी एअर ऑफ द विकेट पण तो जायचा. सो कॅरी वॉज लिटल डिफरंट आणि बाकी असं मला दिसलं नव्हतं. सो आविष्कार ऑल्सो आय न्यू काइंड ऑफ जस्ट न्यू असल्यामुळे. सो इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट की बाबा वी नीड टू जेल दिस ॲज क्विकली एज पॉसिबल होतं. सो यु नो प्रॅक्टिस ऑब्विसली एक महिनाभर असेल, दीड महिना असेल, मला आठवत नाही एक्झॅक्टली किती, पण नॉट अ रेग्युलर सीझन ज्यावेळी खूप बराच वेळ सगळ्यांना मिळाला. तुम्ही येतात थोडा आधी ती प्रॅक्टिस करता, जे व्हॉट फन यू हॅव, व्हॉट स्किल, टाइमपास जो होतो तो प्रॅक्टिस सेशन मध्ये होतो. अदर दॅन तुम्ही मुंबईला जेव्हा राहतात तर तुम्ही यू डोंट स्पेंड टाइम ऑफ द फील्ड एवढं, पण आपापल्या घरी जायचं असतं, सगळे लांब राहायचे, तुम्ही तिकडनं जायचं, प्रॅक्टिसला जायचं आणि 2 या 3 दिवस पूर्वी, एक या 2 दिवस पूर्वी तुम्ही जे मॅच चालू होते तुम्ही एकत्र गरवाल्यावर आम्ही यायचो. सो तेवढा टाइम एवढा त्यांना पण मिळाला नाही आणि मला पण त्यांच्यावरून मिळालं. सो ऑब्विसली जेवढं टाइम होतं वी हॅड टू ब्रिज दॅट गॅप. सो आय काइंड ऑफ फोकस अ लॉट त्याच्यावर की बाबा यु नो हाऊ क्विकली यू मेक देम वेलकम अँड यु नो फ्रेंडली, ट्राय टू बी लिटल मोर फ्रेंडली, नोईंग दॅट दे नीड टू कोणतरी पाहिजे to be the go-to guy for them. You know, की बाबा सिच्युएशन खराब झाली, काय झालं, I need to be approachable. माझं तेच होतं की pretty much approachable की असेल तर just discuss this, let's be open about it. And then अगर तुम्हाला काय इश्यूज असतील, so knowing that this is a problem, this side I can take it and balance it with Chandu. So I knew I had to do that. So I made the extra effort की you know जेवढं फ्रेंडली, ओळख, जेवढं बोलू शकतो, टाइम स्पेंड करू शकतो. आय थिंक दॅट वॉज हे. थोडा एवढा वेळ नव्हता पण थोडा वेळ होता, बट इनफ टू मॅनेज इट. तसं थोडा वेळ नक्की होता. आणि तो आता म्हणालास नवीन टीम होती आणि स्टार्ट म्हणजे त्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या मॅच वगैरे बघितलं तर काहीतरी 98लाच ऑल आउट झालेला फर्स्ट टाइम. मग त्यावेळी काय होतं की म्हणजे असं मनात येतं का, ओ माय गॉड, हा कदाचित खरंच खूप लॉंग सीझन असू शकतो आणि मुंबईचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते कदाचित वी माइट नॉट बी एबल टू फुलफिल, असे विचार आले होते का? असं काही नाही. नो होते. आय टेल यू व्हेरी फनी. चंदू इज व्हेरी पर्टिक्युलर. तुम्हाला माहिती आहे, यू हॅव इंटरॅक्ट विथ चंदू. तर चंदू आमची संध्याकाळी आम्हाला 2 मीटिंग वगैरे आम्ही केली, साई, मी आणि चंदू. ओके, ठीक आहे. साई आम्ही दोघं एकत्र होतो. तर सिनियर साई आपण मीटिंग करूया संध्याकाळी. आम्ही जाऊन तिकडे जिमखानावर मॅच होती. ओके, हैदराबाद जिमखानावर मॅच होती. तो आम्ही संध्याकाळी बरं उशिरा गेलेलो, थोडं विकेट बघून आता विकेट कव्हर केलेली. तर त्याला रिक्वेस्ट केली की थोडं काढा, मला विकेटचं थोडं दिसून तर उद्या काय विकेटवर खेळतो. आणि बाय द टाइम आम्ही जिकडे लांब राहायचो तिकडे पोहोचेपर्यंत 4 वाजता आणि विकेट पण कव्हर केलेली. तर त्याला ग्राउंड्समधला विकेट काढायला लावले, थोडं विकेट बघून आलो. मग विकेटची थोडी आयडिया घेतली आणि आम्ही संध्याकाळी जस्ट रूमवर गेलो, मी, चंदू आणि साईचं आम्ही डिस्कशन की काय केलं पाहिजे, आपण उद्यासाठी प्लॅनिंग करायला पाहिजे. असेल हो, प्लॅनिंग व्हेरी इम्पॉर्टंट, आपण करूया प्लॅन. तर चंदू बसलेला, चंदू बोला की ओके आपण होप करूया की 50 रनची पहिली रन आपल्याकडे समजा पार्टनरशिप आली तर आपण ह्याला हा 3 नंबर जाऊ शकतो, 4 नंबर जाऊ शकतो, तुला काय वाटतं, कोणाला आपण अजून वर करू शकतो, खाली करू शकतो. जनरल डिस्कशन बाय द टाइम की ओके मिडल स्टेजला लंच पर्यंत आपण एवढे विकेट नाही गेले पाहिजे. लंचच्या नंतर व्हेरी इम्पॉर्टंट विकेट इझी होते सगळं. सो मे बी वी कॅन ऍड अनदर 30 ओव्हरचं सेशन असेल, जेवढे कमी ओव्हर टाकले असेल, मे बी 40-70 रन ऍड केले तर वी टेक अस टोटल टू ह्या लेवलला.
अँड बाय द टाइम असं करता करता वी केम विथ द सिच्युएशन, हा बाबा गुड, आपण 350 वर रन झाले पाहिजे, तसं प्लॅन करून बोर्डवर आमचे 350. आणि ऑब्व्हियसली हैदराबाद खेळल्यामुळे ओपन असल्यामुळे, नोईंग दॅट ओपन ग्राउंड असल्यामुळे थोडं मॉइश्चर रिटेंट होतं, ड्यू होतं. इट वॉज अ व्हेरी गुड विकेट, फ्रेंडली, लिटल बिट ऑफ अ लिटल इनिशियली वॉज बॉलिंग फ्रेंडली विकेट. सो वी ऑल्सो थॉट की अरे लुक्स लाईक गुड, टॉस जिंकलो आणि मग मे बी टॉस जिंकलो, जेव्हा मी जिंकलो लवकर आउट करूया अँड देन मूव्ह ऑन. आय सेड परफेक्ट. तसं तो टॉस झाला, आय सेड टॉस झाला, टॉस हरलो. ओके, आम्हाला बॅटिंगला गेलं. सगळं आदल्या दिवशीचं होतं की सगळी 350 ऐसा बॅटिंग करेंगे, हम बॉल छोड़ना है, जनरल जे डिस्कशन आमचं चाललं असतं की बॉल छोड़, इतना छोड़ सकता है, खेलने दो, डालने दे करत. सगळं टॉस बी झालं, 98 ऑल आउट. सो बाय द टाइम फर्स्ट आय थिंक लंच पर्यंतच होतं की लंचच्या मे बी थोडा वेळ नंतर आम्ही सगळे आत रे. सो आम्ही बसलो सगळे. पण जनरली काय होतं की फिलिंग काय येतं की आपण जो लिंगो मराठी लिंगो आपण लोकल लँग्वेज मध्ये मुंबईला खूप वापरतो की डबा घातला. तो ऍक्च्युअल मनात पहिला क्वेश्चन आला चायला, एवढं प्लॅनिंग केलं काल बसून, हे करूया ते करूया, हा असं करणार तू करणार, चायला मला फर्स्ट डे डबा घातला रे आपण सगळ्यांनी. सो इट वॉज जस्ट लाईव्हली नोईंग की मी कांट, ऑब्व्हियसली लोक अपसेट लिहिली की बाबा यू वॉन्ट द सीझन कारण चांगला झाला पाहिजे. फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह होता की पहिली मॅच माझी कॅप्टनमुळे, आणि वॉन्ट दॅट बँग फर्स्ट डे शुड बी विथ अ बँग, 98 ऑल आउट. चंदूचा फर्स्ट डे ॲज अ कोच, चंदू ऑल्सो काइंड ऑफ असं. सो एव्हरीवन वॉज काइंड ऑफ टेंटेड फॉर काय. पण वी न्यू दॅट it had the firepower to get this. Bowling wise we had, because I think Avishkar hota, Robin hoto, मी होतो, 3 फास्ट बॉलर्स होते. साई होता, राजेश पवार असेल, आय थिंक राजेश आणि रमेश दोघं होते. सो बॉलिंग वाईज वी हॅड द डिसेंट फायर. अविष्कार होता, मला माहित होतं. सो आय सेड वी हॅड थिंग वॉज की आपण किती, रॉबिन होता, येस रॉबिन पण होता. सो होतं की आता द चॅलेंज आम्हाला होतं की कितीची लीड, नोईंग दॅट 98 वुड हॅव बीन आयडल अंडर 98, पण विकेट थोडी बेटर झालेली त्याच्यापेक्षा. सो वी सेड की ओके कितीची लीड वी कॅन एक्सेप्ट फॉर अस टू मेक अ गेम आउट ऑफ इट. सो वी सेड 100 में त्यांनी 40 रनची तरी लीड घेतली आमच्याकडनं. मे बी 40 इज गुड, 50 becomes a little tight on that wicket, and anything above that it becomes challenging. So obviously wicket थोडा असल्यामुळे Avishkar bowled well. Avishkar was quick. Avishkarने चांगली टाकली होती. I think I picked up maybe couple of wickets. माझे 1-2 विकेट्स असतील. अविष्कारने I think 3-4 विकेट. रॉबिन मस्ट हॅव पिकअप. रॉबिनने किती पिकअप केले? रॉबिनने पण पिकअप केले असतील ना, आय डोंट नो किती. हो, 3. रॉबिनने 3. या सो आय थिंक त्याच्यामुळे थोडं माहित होतं की आम्ही बॉलिंग अगर आम्ही चांगली टाकली या विकेटवर and little discipline टाकली, so we are very much in the game, so in that sense, so I think we came back bowled really well. That's where I think in terms of the challenge was on the bowlers a lot more than the batsmen. To come back into the game, we had to bowl well. So we came back came back strongly. I think 120 च्या आसपास, 124, 25, I'm not 130 ला, yeah, correct me, around that असं त्यांना आउट केलं. And we knew now, we know now batting wise, again, if you have to bat well, just to get. And I think we did that. We batted well out there. The second inning also got some 300 च्या आसपास, if I'm not wrong, got some runs. And knew that now, and slowly, we've got control of the game. And knowing that एवढं target आम्ही easily देणार नाही. As a bowling unit, we were very confident की with the bowling that we had, Ramesh, आम्ही तिघं fast bowler, Sai, Rajesh Pawar hota. So I got 3 spinners and actually 3 fast bowlers, including myself. 6 bowlers. We knew we had quality bowling that we couldn't again sodnar nahi. And I think that was great. A turn around from the first day. Automatically everything turned on its head. From 98 all out to going, getting them 120 after 120 all out, getting again scoring runs and then getting them out. So I think important hota kaise that way, harder way. I mean, the momentum generally anything wants is a momentum going in your way. Ki first day of the tournament, you bat first, you bowl first, get the opponent out.
तुम्ही बॅट करता and you end of the day you're 280 for maybe 1 or 2 wickets, knowing that you have a great platform to build next day. Nothing of that sort. I mean, no, जे expect केलं त्याचं complete opposite झालं. And I think the way everyone fought in that game, obviously it is a lot about such games. I believe is a lot about character. As an individual character, far important, and then then a cohesive team character, because individuals can come together and build that team. And I think you showed a lot about the character of every individual, because knowing that chips are down, your back is to the wall. Only way for us was go ahead and bang it there, and I think Correct. we did that. I think needed that momentum. I think from there I thought the first game itself, we have been through different pressure situations that we kind of that initially thoda वेळ लागतो get into the rhythm for any team, and then you see second match, third match, fourth match, things start falling into place. Here for us we had no other option, but the first game itself, from the first maybe third session of the day, we had a backs to the wall and we had to fight it out. And I think that turnaround also really mattered. That obviously we had that tough game, we have one bad game is kind of behind us, now let's go forward. करेक्ट. आणि मग तो पहिली मॅच म्हणजे जो कमबॅक तू म्हणलास ती जिंकणं या दृष्टीने सुद्धा किती महत्वाचं होतं की इट वॉज द फर्स्ट सीझन की जिकडे झोनल फॉर्मॅट वरून एलिट प्लेटला स्विच झाला होता. त्याच्यामुळे अवे मॅचेस एवढी प्रत्येक ठिकाणी खेळायची सवय नव्हती आज सच. त्या बॅकग्राऊंडवर किती क्रिटिकल होतं तो स्टार्ट मिळणं. व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक अवे गेम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज तुम्ही वानखेडे आम्ही एवढं खेळलो असं आम्हाला माहिती असतं विकेटचं, आम्हाला सगळ्यांना माहिती असतं वानखेड्यावर खेळतो की बाबा पहिल्या दिवशी तुझी कशी विकेट बिहेव करणार, तुझी सेकंड विकेट कशी, सेकंड डे, थर्ड डे आणि फोर्थ डे तुम्हाला माहिती आहे की अगर समजा तुम्ही सेकंड अँड थर्ड डे मॅनेज करता तर फोर्थ डे यू आर व्हेरी मच ॲज बॉलर्स व्हेरी मच इन टू द गेम. यू नो दॅट स्पिनर्स विल कम इन टू प्ले, विकेट थोडं टर्न होतं, रेड माती असल्यानंतर बाउन्स होतो, यू नो दॅट. आउटसाइड गेम्स काय असतात, यू हॅव नो क्लू ऑफ द विकेट unless you're kind of fielding first, and then you understand ki wicket actually play karte, you bat first on flat wickets. So there is enough time for the batsman to kind of take it through ki might knowing that second third day this is the day, and fourth inning la tumhe actually behave karna wicket. Out when you play away games you have no such idea ki tumhi khellat nasta. Local players जास्त माहित असतात wickets कसे असतात. So you have to, what is that, one is your adaptability. You can't let the game stretch so much out of the game and too late for you to come in. So you have to adapt yourself there and there, knowing maybe you have a certain game plan prior to the match. तुम्ही संध्याकाळी जाता या individual game plan, not even a team game plan. Obviously as a batsman when you go and you have a batting game plan, की तुम्ही कशी batting करणार या wicket वर. That turns around all together, because the wicket जशी तुम्ही expect करता तशी नसते आणि it's a different wicket. And obviously if you're lucky then you get beaten and you keep getting beaten. पण if it's actually तुमचा दिवस चांगला नसतो, one very good ball and you're out. And असं झालं, म्हणजे didn't have any opportunity also आम्हाला. So I think that is also very important की away game when you beat that mental kind of a thing असतं, mental एक block kind of असतो थोडा कुठल्याही टीमला असतो, कारण एलियन सिच्युएशन कंडिशन असतात. सो once you break that block then you kind of you're pretty comfortable, then कुठली बाहेर जाऊन मॅच करायला काही प्रॉब्लेम नसतो. पण इम्पॉर्टंट असतं की फर्स्ट मॅच जिंकलं and taking that kind of nervousness या maybe doubts a little bit, की अरे बाहेर खेळू, कसं खेळू, आपण खेळू की नाही, जिंकू की नाही, आणि तुम्ही पहिलीच मॅच बाहेर जाऊन या कंडिशन मध्ये जिंकता. सो आय थिंक टेक्स दॅट ब्लॉकच तोडतो, अँड देन यू काइंड ऑफ फ्री नोईंग दॅट वी कॅन विन कुठल्याही सिच्युएशन ना, आणि कुठेही तुम्ही जिंकू शकता. कॅप्टन होण्याचे ऍडव्हान्टेजेस असतात. एक म्हणजे टॉस, त्या मी सीझन कडे बघतोय, त्या 9 मॅचेस मध्ये मला वाटतं तू 6 टॉस जिंकलास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅप्टन जेव्हा असतो तेव्हा बॅटिंग ऑर्डर पण बऱ्यापैकी तू ठरवतोस. त्या सीझन मध्ये बघतोय पारस नंबे बॅटिंग ऍट नंबर 3, 4, 5, 6, कधी कधी 9 पण. काय म्हणजे लास्ट सीझन होता हे मला पण कधी म्हणजे तुला तेव्हा असं वाटत होतं की मी 4 नंबरवर खेळून जाऊ, कारण ती सिनारिओ होतो. हे कारण काय होतं, म्हणजे हे एवढ्या स्लॉट्स मध्ये तू अप अँड डाऊन का मूव्ह होत होतास बॅटिंग मध्ये? रिझन त्याच्यावर इफ यू लुक ॲट द टॉप 5 म्हणजे 6 बॅट्समॅन जे होते, द अमाऊंट ऑफ एक्सपिरियन्स दॅट दे हॅड एवढं नव्हतं. ओके, वासिम वॉज त्यातला जरा थोडं एक्सपिरियन्स, पटवर्धन नव्हता, सामान्य नव्हता, अमोल होता फक्त, त्याच्यानंतर अजून कोण नव्हतं.
सो 5 पहिले बाकी 2 जण फक्त 5-6 पैकी जर ऑर्डर मला बॅटिंग द्यायला की 2 जणांकडे फक्त थोडा एक्सपिरियन्स होता. इफ यू लुक ॲट द लोअर बॅटिंग ऑर्डर, इट स्टार्टेड फ्रॉम ऑब्व्हियसली साई, रॉबिन, रमेश, हे तिघं, knowing that we had a very strong, including myself, who could bat a little bit. मला माहित होतं की I could complement these guys. I would not consider a regular all-rounder as such. I can't say की batting size रमेश की whatever. But I knew I could कुठे hold fort and कुठे काय करू शकतो मला माहिती होतं. So that lower order became very आमची strong होती. So quickly we realized कि we can't bank on the top order to get you runs all the time. I think we have to work somewhere down the line where we get enough opportunity for a low order to come into the game and play out easier sessions. You take that. You don't want Sai and Ramesh to play the free game. Sai and Ramesh attacking players होते. Robin attacking player है. I think if you put them in a situation जर अगर batting ला गेला आणि समजा Sai या Ramesh batting ला गेला आणि 100 ला 6 असतील, तर it's very difficult. You don't want them to get caught in that maru ki nako maru that situation. So we earlier decided after the game that we'll have to preserve that and kind of give them an opportunity ki by the time their tenchi batting आली की एक तर bowlers तर wear down आहे, म्हणजे थकले असतील थोडं. Okay, so थोडं त्यांना enough break देऊन नॉन रेग्युलर bowlers पण त्या फेजला आले पाहिजे होते. So in that sense, Chandu and kind of we decided की बॉल आता काय करूया, म्हणजे असं चंदू I'll go up. माझा रोल होता की बाबा मला माहित होतं की मला फक्त बॉल ओव्हर काढायचे, मला रन्स करायचा इंटेन्शन नव्हताच, म्हणून मी 3 नंबर गेलो. म्हणून मी डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन गेलोय. म्हणजे जशी विकेट आम्हाला वाटली की बाबा थोडी हेल्पफुल विकेट होती, इट केम आणि जायचं की मी जातो, मी जेवढा वेळ काढू शकतो, ऍटलीस्ट न्यू बॉलर्स आहेत त्यांचा ओव्हर्स काढू शकतो. लेट द थर्ड बॉलर स्पिनर्स कम इन. बाय द टाइम दीज गाईज आर सो त्यांचा मेन स्पेल गेला असतो, सेकंड स्पेल येऊन झाला असतो. तो पहिल्यावर तुम्ही एक्सपेक्ट करता की 4 या 5 ओव्हर टाकणार या 6 ओव्हर टाकेल ऍज अ सीमर. तो ब्रेक घेणार ऑब्व्हियसली, तर सेकंड स्पेल राहणार, तो 3 या 4 ओव्हर टाकणार. मोरलेस तुझा 1-2 स्पेल झाला, तुझ्याकडे 1 तास लागतोच ऍज अ फास्ट बॉलरला कमिंग इन, की 1-1.5 तास. कुठलाही बॉलर कॅप्टन तुला बोलणार नाही की तू 6 ओव्हर टाकले, 10 मिनिटं अजून 4 ओव्हर टाकले, बाबा 15 मिनिटांनी अजून 4 ओव्हर स्पेल टाक, असं कोण बोलत नाही. सो तो 1.5 तास तो फेज असतोच ज्या पुढे. त्याच्यामुळे तुला स्पिनर्स ऑन दोज विकेट्स आर नॉट एज इफेक्टिव्ह. कारण विकेट थोडं मॉइश्चर असल्यामुळे सरळ आणि फिरत नाही बॉल, चांगला विकेट बॅटवर बॉल येतो. दुसरा एक थर्ड सीमर इज बॉलिंग या फोर्थ सीमर इज बॉलिंग. सो आय थिंक तो होता माझा इंटेन्शन इन टर्म्स ऑफ फॉर मी गोईंग ॲट एव्हरी सिच्युएशन जे मला वाटली. चंदू वी डिस्कस की बाबा सीमिंग विकेट आहे, कंडिशन आहे, लेट्स प्ले. आणि दॅट्स अ रिझन यू सी मी बॅटिंग नंबर 3, नंबर 4, नंबर 5. जेव्हा मला वाटलं की दॅट वॉज अ टाइम. सो माय जॉब मला होता की बाबा मी जेवढं नवीन बॉल त्यांचा स्पेल काढू शकतो, सेमी न्यू होऊन दे. अँड देन ऑल दीज गाईज काइंड ऑफ नंतर विनायक सामंत आला, विनायक होता. सो विनायक, रॉबिन, साई, रमेश. आय थिंक युअर लोअर बॅटिंग ऑर्डर इज टॉप, मला माहित होतं. And if you see the chunk of the runs that have come in throughout the season are by the lower, except one of the innings where Wasimni 100 केले असेल या मानेने थोडे रन्स केले असतील. Amol was, I think, had a kind of a lean patch that also. अमोलचे एवढे रन्स नव्हते तेव्हा. सो टॉप ऑर्डर मध्ये फक्त 2 आणि बाकी सगळे खाली. इनफॅक्ट वन ऑफ द गेम्स आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग अगेन्स्ट राजस्थान, आय थिंक निलेश 50 केले. हो, दॅट पार्ट. आम्ही तसं ती पण मॅच आय रिमेंबर अगेन्स्ट राजस्थान आंध्रा, आय थिंक मस्ट बी आंध्र प्रदेश वगैरे वाटत. आणि विकेट 5 नंबरवर आलेला. मी 5 ला आलेलो चालू, कारण तेव्हा त्यांचं डिसेंट अटॅक होतं. शाबुद्दीन होता वाटतं त्यांच्यामध्ये, सीमिंग कंडिशन. आणि वानखेडे तेव्हा जेव्हा मी होम गेम खेळलो आहे, वानखेडे वॉज अ गुड विकेट, बॉलिंग विकेट. इट वॉज विन द टॉस, फील्ड फर्स्ट विकेट. जनरली वानखेडे इज नॉट लाईक दॅट. वानखेडे यू गिव्ह युअरसेल्फ वन आवर जनरली लिटल होतं असं नाही की वानखेडे, पण इट सेटल डाऊन लिटल बिट. पण इकडे आय थिंक कारण नदीम फर्स्ट इयर एज अ क्युरेटर. तो जेव्हा मी नदीमला बोलायचं, नदीम भाई जर अच्छा विकेट चाहिए, नदीम भाई अच्छा विकेट म्हणजे डायरेक्ट एकदा एक्स्ट्रीम. अच्छा विकेट फक्त बॉलिंग, बॅट्समॅनला गिनतीच नव्हते बॅट्समॅन. सो जेव्हा यू सी ऑल द गेम्स दॅट वी प्लेड इन वानखेडे, इफ यू चेक ऑल द स्कोर्स विल बी 60 for 7 at 60 for 5 at lunch. All the scores in Wankhede, but there's watching. You see a pattern out there, because I still remember there were such wickets it was very difficult. So idea was कि बाबा
माझी विकेट गेली तरी चालेल, पण देन लोअर ऑर्डरला विकेट नाही झाली पाहिजे आणि तिकडे ऍटलीस्ट रन्स येतील आपले. अँड दॅट इज द रिझन मी 3, 4, 5 जे बॅटिंग केली त्या सिच्युएशन. कारण ते मी आता बघतोय तर मला वाटतं फायनल मध्ये तू टॉस जिंकून बॅटिंग घेतलीस, बाकीच्या वेळी तू ऑलवेज बिन द टॉस अँड बॉलिंगच होती. हा, कारण विकेट तशा होत्या, तशा सीमिंग व्हेरी हेल्दी विकेट. आणि हॅड वी म्हणजे मॅचेस तुम्ही जिंकले की फर्स्ट आम्ही जेव्हा केलं फिल्डिंग केली आहे, यू नॉट अलाउड द ओपोनंट टू गो मोर दॅन 250 आय डोंट थिंक एनी टाइम ऑन दोज विकेट्स. म्हणजे दिल्ली वॉज 120 90 असे स्कोर होते. 250च्या आमच्या केले नव्हते. सो वी न्यू की वी हॅड द अटॅक. सो 250 बाय द टाइम तुम्ही विकेट फर्स्ट बॉलिंग करून विकेट सेटल होते, यू पुट युअर बॅट्समन इन. पण जेव्हा अदर वे राऊंड होता आणि वी गॉट कॉट इन नेट, सो आय सेड आय विल बॅट ॲट नंबर 3 रिक्वायर्ड, नंबर 4 5 वॉट एव्हर. मी नवीन बॉल, मी सेमीफायनल्स पण ह्याच्या साईच्या आधी बॅटिंग करायला गेलो असेल वाटतं बरोबरच्या अगेन्स्ट. लुक ॲट द बॅटिंग, मी साईच्या आधी बॅटिंग करायला गेलो. कारण त्यांच्या अगेन्स्ट पण त्यांचे अटॅक होतं. त्यांचं झहीर होता, जीएसएफसी गुड विकेट होता आणि राकेश पटेल 3 सीम अटॅक चांगला होता. तुषार आरोटे, बालमिन बुच आणि मोहिते. आय रिमेंबर दॅट अटॅक. सो तिकडे पण जीएसएफसी अगेन्स्ट सेम होतं की सीमिंग ट्रॅक होती. लकीली टॉस आम्ही जिंकलो आणि वी गॉट देम, बाइंडल देम आउट 140 150. पण प्लेइंग दोज 3 इनिशियली नॉट लुझिंग विकेट्स, आणि आमच्या जर आमचा 20-30 असते, तो वुड हॅव बीन अ व्हेरी डिफिकल्ट गेम. सो दॅट इज द होल लॉजिक की बॅटिंगला मी 3-4 नंबर, knowing that someone has to take responsibility. I think माझी विकेट एवढी जास्त मला वाटत नव्हतं, and I was pretty confident की मी मॅनेज करेन. म्हणजे if I had to survive, my whole logic was to survive. I was very confident की I would have done that. मी played and I have done it. मी play out the session, माझं जॉब होतं मी सोडायचं. I'm more than happy to leave. So मी तेच करत होतो. So have fun in that process. Also have fun because ते दुसऱ्या साईडनी बडबड शिव्या वगैरे, and that having that duel on the ground and रिटॅलिएटिंग, थोडं बोलणं, तुम्ही ते बोलता मग तुम्ही थोडं बोलता, मग कधी कधी तुम्ही थोडी चावी देता. दॅट फन ऑल्सो यू हॅड. सो द एक्सपिरियन्स ऑल्सो गुड इन दॅट सेन्स. तो ट्रेंड आय थिंक चंदू सरांनी कायम त्या वर्षी पहिल्या वर्षीपासून आतापर्यंत कंटिन्यू केलाय. म्हणजे अजूनही चंदू सर कायम असं करतात की मोस्ट ऑफ द टाइम्स अवघड पिच असेल, बॉल बघायचा असेल तर एक बॉलर जो उभा राहू शकतो तो अजूनही त्यांच्यासाठी बॅटिंग करायला जातो. पण दुसरं नाव तू घेतलंस पारस, अमोल, तू म्हणलास की थोडा लीन पॅच होता. अमोल स्वतः म्हणलाय त्या सीझन बद्दल, खूप बोललाय तो की त्याच्या मेंटली ही वॉज जस्ट नॉट देअर. तर अशा वेळेस जो सिनियर मोस्ट बॅट्समन ज्याच्याकडे तुम्ही सगळेजण बघत असता, तर ती सिच्युएशन म्हणजे अमोलला त्या वर्षी हँडल करणं किंवा त्याला मध्ये ब्रेक घेतो म्हणला तो ब्रेक देणं, तर या याच्यात एकीकडे अमोलला मॅनेज कसं करणं जमलं तुला आणि चंदू सरांना, आणि दुसरीकडे टीमही सफर होणार नाही, ते कसं मॅनेज केलं? माझं आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की एकदा तुम्ही प्लेअरला चूज करता, कुठल्याही टीम तुमच्या टीममध्ये तुम्ही एका प्लेअरला चूज करता, then you have to have show trust in it. म्हणजे for me it's very important that players should know की the team trusts you, the management trusts you, आणि as a captain I trust you. So it is not, you will not be judged की तुमचे 2 इनिंग खराब गेली या 3 इनिंग खराब गेली. येस, समटाइम्स कधी ना कधी तुमचे हार्ड डिसिजन तुम्हाला घ्यायला लागतात कधी ना कधी, अँड दॅट यू हॅव टू टेक लुकिंग ऍट द टीमच्या हिटमध्ये तुम्हाला तो डिसिजन घ्यायला लागतो. पण मी एवढ्या वर्ष अमोलबरोबर खेळलो आहे, मला माहिती आहे व्हॉट अमोल ब्रिंग्स टू द टेबल. इन टर्म्स ऑफ क्वालिटी बॅट्समॅनशिप तुम्ही बोलता, जे इनिंग्स त्यांनी मुंबईला खेळलाय, जे वाचवलेत इनिंग, जे मॅचेस जिंकून दिलेत इनिंग, आय हॅव सीन दॅट ऑफ अमोल. अँड आय बिलीव्ह दॅट की बाबा कुठे ना कुठे अमोल विल कम. If he doesn't come, it's not going to be that case that I'll go and say, Amol, I'm going to drop you. I think there has to be a way. Put that onus on him. And I think that's the reason कधी अमोलशी मी या संदर्भात बोललो नाही. नेव्हर बी काय अमोलचे रन्स होत नाही, काहीतरी कर, हे कर, ते कर, असं कधी बोललो नाही. आय लेफ्ट इट ऑन हिज ओन की बाबा अमोलला स्वतःची क्रिकेट माहिती आहे. आय डोंट थिंक मला आणि चंदूला जाऊन अमोलला सांगायची गरज आहे की अमोलची बॅटिंग कशी केली पाहिजे. दॅट्स नॉट. अमोल नोज इनफ की बाबा त्याला माहिती आहे की त्याचा गेम काय, त्यालाही माहिती आहे की त्याच्या चुका काय होत आहेत. तो प्रयत्न कर, एज लॉंग एज तो एफर्ट लावतोय, एज लॉंग एज तो प्रयत्न करतोय. आय थिंक ऍज अ कॅप्टन आय वॉज व्हेरी हॅपी. सो आय लेफ्ट हिम ऑन हिज ओन. नाही, मी तुला विचारणार होतो की म्हणजे तू लेफ्ट हिम ऑन हिज लोन म्हणतोस, पण कधी एक असं हे डिस्कशन झालं तुझं आणि अमोलचं किंवा चंदू सरांचं एकत्र बसून का नाही?
नो आय डोंट थिंक 1-on-1 मध्ये अमोलचं झालं अँड दॅट इज ऑन द ग्राउंड, नॉट इन द Okay. ड्रेसिंग रूम. मला आठवतं की मी Okay. ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन अमोलशी बोललो की अमोल व्हॉट इज द प्रॉब्लेम. आय डोंट थिंक, आठवत नाही. ऑन द ग्राउंड डिस्कशन, हॅव्हिंग टच दॅट टॉपिक थोडं अँड देन हॅव फन अराउंड इट. Right. सो तसं. सो इट इज बिकॉज काय होणार की जेवढं अमोल ऑब्व्हियसली ॲज अ प्लेअर जेव्हा रन्स होत नाही, आय कुड मेक आउट थोडा फ्रस्ट्रेटेड होता. त्याचं रन्स होत नव्हते. अँड अमोल इज अ पर्सनॅलिटी थोडी तशी, इट गेट्स ॲग्रेवेटेड, थोडं रागवट आहे, फ्रस्ट्रेटेड आणि एक्सप्रेसिव्ह आहे. सो जेव्हा फ्रस्ट्रेशन त्याच्या मनात ते एक्सप्रेसिव्ह होत आहे, दॅट ऑल्सो आय न्यू. सो कधी मला माहित होतं की जेवढे आम्ही बोललो त्याशी जाऊन तो इट्स नॉट गोना हेल्प हिम. म्हणजे जे बोलू देन माहित असेल ते असं बोलूया की त्यांनी त्याचं भलं होणार आणि त्याला काहीतरी हेल्प होईल. फक्त कंपल्सरी जाऊन बोलणं आणि नॉट मेकिंग एनी एफर्ट इज नॉट दॅट्स नॉट मी. सो जे आम्ही ग्राउंडवर जायच्या आधी प्रॅक्टिसच्या वेळी जे बोलायचं, फिल्डिंगच्या बोलता टाइमपास करताना बोलायचं तेवढंच बोलायचं. पण इट्स ऑल नेव्हर अबाउट काय करतोय, काय केलं पाहिजे, की काय चुका होतात, काय नाही. इट इज अबाउट जस्ट स्टेपिंग इन अप, एगिंग अप अँड सेइंग ठीक आहे, दॅट्स फाईन, And I think as a senior guy that he is, he respects that, and I think it demands that you allow him that 1 or 2 bad innings, 3 bad innings, simple. For what he's done, purely I know that ki baba Amol if in his form comes, he's going to win me matches. So there's no doubt about it in my mind. The thing is, माझं objective is किती लवकर तो त्या फॉर्म मध्ये लवकर आला पाहिजे. That is what I need to worry about. So I don't remember की बाबा मी आणि चंदू जाऊन, मे बी चंदू बोलला असेल, आय हॅव नो आयडिया तसं. पण आय हॅव नेव्हर गॉन अँड से की अमोल जोशी मला बोलायचं क्रिकेट बद्दल, अँड नथिंग. आय डोंट थिंक आय नीड टू. त्याला मी काय अमोलला बॅटिंग सांगू शकत नाही, म्हणजे हेल्पफुल होणार. येस, अगर मला वाटलं की मेंटल असेल, लिटल टेक्निकल आणि मेंटल, तर आय कॅन जस्ट टेल की अमोल मला असं वाटतं, आणि ते मी बोलायचं. पण कधीही आय हॅव नो प्रेशर. आय थिंक आय हॅव लेफ्ट हिम ऑन हिज ओन, अँड द डिसिजन त्यांनी घेतला, आय लेफ्ट हिम ऑन हिज ओन की बाबा तू डिसाईड कर. It is because you deserve it that way. तू अगर वाटतं की तुला वाटतं you want to take one game, I think you deserve that. You let me know which game. So one of the games I thought he said, "Yeah, sir, I take a." I said, "Fine, it's up to you." Because that's what team is. You have to respect their mansani. If he's done that so much, he served तुमचं team ला एवढं serve केलं आहे. I think as a player, I feel a senior player and more experienced player, he does a little bit more, kind of maybe a little to me. कोण दुसरा प्लेअर असता, यंग असतं, मे बी तुम्ही कदाचित एवढं पुश ऍज अ कॅप्टन, आय माइट नॉट हॅव पुश्ड हिम, म्हणजे अलाउड हिम टू हॅव दॅट फ्री अँड की कधी ना कधी मग घ्यायला लागलं असतं. पण दॅट्स अ कॉल यू हॅव टू गो विथ युअर इन्स्टिंक्ट्स and the experience. I feel because Baba, what does Amol will bring to the table if he gets one more inning than some other guy as a rookie is not his experience, but what does it mean? And I think that's what I did.